नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे बारामती तालुक्यातील मोडवे गावामध्ये। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5चा जो आपला सगळ्यांचा आवडता लाडका विनर सूरज चव्हाण हा त्याच्या गावी येणार आहे। त्याच्या गावी कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर घरी कशी तयारी सुरू आहे, हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग। मित्रांनो, हे सूरज चव्हाणचं घर आहे आणि इथं मंडप टाकलेला आहे बघा। आणि इथं एक ताई आहेत। ताई नमस्ते। नमस्ते। नाव काय तुमचं? गीता शक्तिवान गुजर। बरं बरं। आणि काय करताय तुम्ही? सारवून घ्यायचं चाललंय। आणि सूरजच्या 4 नंबरच्या बहीण ना तुम्ही? बरं बरं बरं। काय आज स्वागताची तयारी भरपूर जबरदस्त केली आहे। आता भाव यायचा मला आनंदाची खुशी होती। बरं बरं। आता काय करणार? रांगोळी काढणार आहे का? मित्रांनो, सारवून घेण्यात आलेलं आहे, पाहू शकता आपण। ताई तुम्ही कुठं असता हो? मांडवगण फराटा। बरं बरं, तिकडे असता? बरं बरं। पाच पहिल्यांदाच आला इकडे? पहिल्यांदाच। बरं। आणि टीव्ही मुलाखत पण पहिल्यांदाच देताय ना? बरं बरं। तिकडे काय काम करता तुम्ही? आपलं मजुरी। आणि दाजी काय करतात? मजुरी। बरं बरं। ताई कसं वाटतंय आज सूरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकलेली? खूप बरं, म्हणजे चांगलं वाटतं। तिकडे काय चर्चा मांडवून फराटे लय नाव असतात, मग त्यात लय भारी, इतक्या गरीबातून मोठं म्हणजे भाग्यच आहे, म्हणजे बरं चालतंय। धन्यवाद ताई। ताई नमस्ते। तुमचं नाव काय ताई? निर्मला शांताराम खोमणे। कुठलं गाव? यमाई शिवरीचे आहेत का तुम्ही? यमाई देवीच तिथले? बरं बरं। आणि सूरजच्या किती नंबरच्या बहीण तुम्ही? 3 नंबरच्या। बरं बरं। काय करता तुम्ही गावाकडे? काय नाही, लागल ती मजुरी का। बरं बरं। आणि दाजी ड्रायव्हर आहे। बरं बरं। कशावरती? गाडीवरती। बरं बरं। काय आज पाण्याला चाललंय का? हो। कधी आलाय तुम्ही सगळे? मी काल दुपारीच आली। बरं बरं। कधी येतोय सूरज, काय अंदाज? आज येणार आहे, तसं काय सांगता येणार नाही, येणार एवढं माहिती। टायमिंग नाही अजून माहिती? बरं चला। ताई नमस्ते। नमस्ते। काय नाव तुमचं ताई? वैशाली तानाजी खोमणे। कुठलं गाव? मांडवगण फराटा। आणि किती नंबरच्या सूरजच्या बहीण तुम्ही? 2 नंबर। 2 नंबरचे का? बरं बरं। काय चाललंय? काय चाललंय, सूरज आमचा यायचा, आता चाललंय गाणं काढायची। बरं 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 बरं। काय करता तुम्ही ताई? आम्ही पण मजुरी करतो आमच्या गावात। बरं बरं। आणि दाजी काय करते? मालक माझे मिस्टर वारलेले आहेत। बरं बरं बरं। सॉरी। बरं। तुम्ही स्वतः आणि किती मुलं किती? एक मुलगा आणि एक मुलगी। बरं बरं। आता काय साफसफाई करताय का? कसा आनंद येत आहे आज भाऊ? खूप लय आनंद। बरं। शून्यात निवर आला त्याच्यामुळे लय आनंद आहे, सगळ्यांनाच आनंद आहे। अरे काय करताय पोरांनो? गोटे खेळताय? तुझं नाव काय? शंभूराजे सत्यानुजले। कुठलं गाव? मांडवगण फराटा। बरं बरं। आणि सूरज कोण लागतो? मामा। तुझं नाव? शिवप्रसाद मल्हारी खोमणे। गाव कुठलं? ही कुठलं? मोडवे। बाई। सूरज कोण लागतं? मामा। तुझं नाव काय? तुझं कुठलं गाव? मोडवे। आणि काय किती शाळेत जाता का नाही तुम्ही सगळी? आणि तुझं नाव? शिवराज शांताराम खोमणे। कुठलं गाव? यमाई शिवरी। बरं बरं। आणि तू? रुद्र। आणि काय करताय तुम्ही? गोट्या खेळताय काय? बरं बरं। काय मामाची वाट बघताय काय सगळी? बरं बरं। खेळा। ताई नमस्ते। नाव काय तुमचं ताई? सविता आबा जावळे। कुठलं गाव? कुंभारवळण। कुंभार वळण। बरं बरं। आणि काय करता तुम्ही?
मधुरी. आणि सूरजच्या किती नंबरची बहीण? 1 नंबर. म्हणजे सगळ्यात मोठी बहीण. सगळ्यात मोठी बहीण. बरं बरं. काय ताई कसं वाटतंय सूरजने ट्रॉफी जिंकली? छान वाटतंय, बरं वाटतंय. बरं बरं. आणि आनंदच आहे आम्हाला, हे आमचे नाते. नाते का? बरं बरं. आणि हे दाजी? हा, त्याची दाजी नमस्ते. नाव काय आपलं? आबासाहेब रोजावळे. बरं बरं. आणि काय काम करता तुम्ही? मजूर काम. मजुरी कामच करता का? बरं बरं. कसं वाटतंय आज सूरजने ट्रॉफी जिंकली? आनंदाची गोष्टी. आज सगळेच आलाय का तुम्ही? सगळे दाखल झालेले आहेत. बरं बरं. किती वाजेपर्यंत येईल सूरज? काय अंदाज? मला तरी अजून नाही अंदाज, म्हणजे फिक्स टायमिंग नाही? नाही माहिती. बरं बरं. चला तुम्ही सगळे आलाय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चालतंय. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? सत्यवान बबन कुजले. बरं बरं. दाजी का मग? दाजी. किती नंबरची? 4 नंबर. बरं बरं. काय कसं वाटतंय सूरजने ट्रॉफी जिंकली? चांगले वाटते. चांगलं वाटतं. काय काम करतात दाजी तिकडे? आम्ही पण मजुरीच करतो. मजुरी करता. बरं. काय 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 कामं करतात तिकडे? शेतीमधली सगळी कामं करतो. शेतीमधली. बरं बरं. त्यातल्या त्यात तिकडं मांडवकर फराट्यामध्ये काय कामं केली जातात जास्त शेतीतली? ती फळभाज्याची जास्त कांदा कांदा. हां. कांदा, परत ऊस. बरं बरं बरं. ही सगळी कामं हा, करतात. फ्लावर ही सगळी. बरं बरं. तिकडे काय मांडवगरमध्ये तुमच्या तिकडचे मित्र नागरिक तिथले ग्रामस्थ जे आहे गावातली हां शेजारी पाजारी त्यांना माहिती का तुम्ही सूरजचे दाजी म्हणून? आहे ना. बरं. काय म्हणतात मग? चांगली सगळी जवळचे पाहुणे आहेत ते. सगळी जवळची पाहुणे आहेत. बरं बरं. तर मग आज स्वागताची तयारी केली का? केली ना. बरं बरं. चला धन्यवाद दादा. धन्यवाद. दिदे नमस्ते. नाव काय आपलं? श्रावणी खोमणे. आणि तुझं नाव काय? पायल खोमणे. बरं बरं. आणि आज काय मामाच्या स्वागताला आला काय? हो. दोघींचं नाव गाव कुठलं? मांडवगण फराट. दोघी बहिणी सख्या का? नाही, चुलत बहिणी का? बरं बरं. कसं वाटते आज मामा ट्रॉफी जिंकून येणार गावामध्ये? भारी वाटते. भारी वाटते. बरं बरं. तू शाळेला किती वेळा दिदी? 8वीला. तू किती वेळा आहे? 7वीला. काय शाळेमध्ये कशी काय तुझ्या मैत्रिणी वगैरे शिक्षक वगैरे काय विचारतात का मामाच्या विषयी? हो, विचारतात तुझा मामा आहे का हा. सक्का? मी म्हणते हो माझा मामा आहे. म्हणतात आता ते जिंकणार आहे. मला असं म्हणल्यावर खूप अभिमान वाटतं, माझा मामा आहे. आणि जिंकल्यानंतर आता? जिंकल्यानंतर काय नाही, खूप भारी वाटतं. बरं बरं. आणि तुला विचारतात का नाही मैत्रिणी? माझ्या मैत्रिणी विचारतात तुझा मामा जिंकलाय म्हणल्यावर मला पेढे पाहिजे, पार्टी पाहिजे. बरं असं विचारतात. बरं बरं. चला मित्रांनो, आपण सध्या आता मोडवे गावामध्ये आहोत आणि मोडवे गावातील मोरे वस्ती इथं आलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं सूरजच्या स्वागतासाठी भव्य दिव्य असा हार करण्यात आला आहे. आणि हे कशा पद्धतीचं कोणी नियोजन केलं आहे हे सगळं आपण या दादांकडनं जाणून घेऊ. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय दादा? मोरे गणेश शंकरराव. आणि काय करता तुम्ही? आपलं दूध डेअरीचा व्यवसाय, डेअरी आणि गोठा आहे. बरं. आणि कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले, कोणी केलं हे सगळं हार वगैरे? हार हे सर्व आमचे बंधुराज वैभव शंकरराव मोरे, बारामती तालुका दूध संघाचे व्हाईस चेअरमन. आणि विद्यमान आता वहिनी बी आमच्या सरपंच आहेत, मोडवेगाव. मोडवेगावच्या सरपंच. बरं बरं. किती किलोचा हार आहे हा? साधारणतः 200 किलोचा हार आहे. 200 किलोचा हार. किती कधीपासून बनवताय तुम्ही हा? हा काल 12च्या नंतर चालू केला बनवायला. बरं. आणि संध्याकाळी 1 वाजेपर्यंत क्लिअर झाला. आहे. बरं. रात्री. सूरजची काय अपडेट आहे? कधीपर्यंत येईल काय अंदाज? सूरजचे अपडेट आज एक 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत येईल म्हणत होते. अजून अंदाज जातो 9, 9:30, 10 पर्यंत येईल असं. बरं बरं. कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की हे करावं वगैरे काय? नाही आता त्यांनी एवढं ज्या आपल्या गावाचं नाव एवढं मोठं लौकिक केल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी फुलना फुलाची पाकळी त्यासाठी केलं पाहिजे. बरं बरं. कशी पद्धत अजून काय तयारी करण्यात आली गावामध्ये? गावामध्ये DJ हां मिरवणूक काढण्याची सर्व तयारी झालेली आहे. म्हणजे बरं बरं. बॅनरबाजी सगळीकडे झाले सर्व झालेलं आहे. चालतंय. फॅन्सला काय आव्हान कराल तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? फॅन्सला काय सूरज सारखं सर्वांनी सूरजचा म्हणजे स्वभाव, त्याच्या स्वभावासारखं थोडंसं लोकांनी वागलं पाहिजे फॅन्सनी. त्याच्या सर्व शांत संयमी व्यक्तिमत्व त्याचं. बरं बरं. आणि त्याच्या जोडीला दादा आता हे सगळं कुठं गावाच्या कमानीपाशी जाणार आहे का? मेन गावाच्या कमानीपाशी मेन. बरं. आणि क्रेन निघालणार आहेत का मग? क्रेननी नाही, असं जेसीपीनेच. क्रेनचं काही नियोजन झालं नाही, त्याचं येण्याचं टायमिंग फिक्स नसल्यामुळे क्रेनवाला एवढा वेळ वेट करू शकत नाही. त्यामुळे त्यामुळे आपलं जेसीपी आपली स्वतःची आहे बंधुराची, त्यामुळे त्या जेसीपीच्या साह्याने आम्ही. कसं वाटतं गावातला मुलगा एक एवढ्या मोठ्या उंचीवरती गेलाय, ट्रॉफी जिंकली बिग बॉस मराठी सीझन 5ची? एक नंबर वाटते. म्हणजे तो एकदम कठीण परिश्रम, म्हणजे का घरची परिस्थिती नसताना सुद्धा तो एवढ्या ह्याच्यावरती गेला, ते मोठा अभिमान आहे. तुमचे बंधू कुठे आहेत? बंधू आता बारामतीमध्ये येतीलच, आता ते येतील कार्यक्रमाला हजर राहतील. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? शंकरराव आनंदराव. बरं बरं. आणि वय किती दादा? 78 आहे. काय सांगाल, सूरजने ट्रॉफी जिंकली, मोडवे गावचं नाव एवढं केलंय? हा चांगलं केलंय.
कसं वाटतंय? समाधान वाटते. समाधान वाटतं. धन्यवाद दादा.